मोकाट कुत्र्यानं चावा घेतल्यामुळे रेबीज झाल्यानं कोल्हापुरातील सृष्टी शिंदे हिचा मृत्यू झाला। तिच्यावर उपचार करण्यात आलेलं रुग्णालय आणि CPR हॉस्पिटलची चौकशीही करण्यात येणार आहे। यासाठी राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्रातील 2 वरिष्ठ शास्त्रज्ञांचं पथक कोल्हापूरमध्ये येणार आहे। उन्हाचा पारा चढत असल्याचा लोणावळ्यावरही परिणाम झालेला दिसतोय। लोणावळ्यातील थंड हवेची ठिकाणं ओस पडतायत। तापमान वाढल्यामुळे पर्यटकांची रेलचेल असलेल्या लोणावळा खंडाळ्यामध्ये पर्यटकांची संख्या कमी झालेली आहे। गड किल्ले, म्युझियम, टायगर पॉइंटवर तुरळक पर्यटक पाहायला मिळत आहेत। चंद्रपूर शहरात विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली। अचानक दुपारी वातावरणामध्ये बदल होत असून सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली। विदर्भाच्या काही भागामध्ये 2 दिवस पावसाच्या हजेरीचा अंदाज होता। त्यानुसार अचानक झालेल्या वातावरणाच्या बदलानं नागरिकांचीही पुरती धावपळ उडाली। चंद्रपुरात अचानक वातावरण बदल झाला। कोरपना तालुक्यात पावसासह गारपीट झाली। हवामान विभागानं 2 दिवस जिल्ह्यात वातावरण बदलाचे संकेत दिलेत। तर गडचांदूर भागातही जोरदार पाऊस बरसलाय। यात मोठ्या प्रमाणात गाराही पडल्या। यामुळे रब्बी हंगामातील गहू, मिरची पिकांना फटका बसायची शक्यता आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला। हवामान विभागानं विदर्भामध्ये 3 दिवस वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती। त्यानुसार संध्याकाळी सडक अर्जुनी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारा बरसल्या। त्याचा फटका गहू पिकासह भाजीपाला पिकांनाही बसणार आहे।